नागपुरातल्या किम्स किंग्जवे रुग्णालयातर्फे एक्मोकॉन 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। मध्य भारतातील हा पहिला सेमिनार असणार आहे। या सेमिनारचा उद्देश एक्मो उपचारांबद्दल जागरूकता वाढवणं आणि हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देणं हा आहे। इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन सोसायटी ऑफ एक्स्ट्रा कॉर्पोरियल टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम 28 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे आणि 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। या कार्यक्रमात एक्मो तंत्रज्ञानाच्या नवीन तंत्रावर चर्चा करण्यात येते आहे, जी क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या चर्चासत्रात अनेक तज्ञ सहभागी झाले होते। तज्ञांनी एक्मो तंत्रज्ञानाचं महत्त्व आणि त्याच्या उपचारांचे जीवनरक्षक फायदे अधोरेखित केले। किम्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि एमडी डॉक्टर बी भास्करराव यांनी अधिक माहिती दिली। We need to wait for that. We keep all these patients on ECMO mission till we get a lung. When we get the lung, at that time we will do the lung transplant. Later on we will be able to remove the lung. ECMO mission. So we have a survivor here in Kingsway Hospital, first ECMO patient that has been undergone and he has survived. He is leading a good quality of life. That is the conference that we have been done. I am very happy that Kingsway has been conducted. This is the first hospital in this region created this type of conferences. Not only that, treating these type of patients. So we expect all the required needy patients to utilize this facility. अगोदर सिच्युएशन खूप क्रिटिकल होती, जसं सरांनी सांगितलं होतं, पण आता ते फार बेटर आहे। अगोदर सारखेच ते सगळे ॲक्टिव्हिटी स्वतः त्यांचे करत आहे। हे सगळं पॉसिबल झालं किंग्सवे हॉस्पिटलमुळे। या 4 दिवसीय सेमिनारमध्ये एक्मो आणि संबंधित तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, मास्टर क्लास आणि जनजागृती मोहिमेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। अब नए सिस्टम्स के अंदर में और एडवांस इक्विपमेंट जो आ रहे हैं उसमें एक्मो ये सब में बड़ा नाम है। इतनी मुझे जानकारी है, मैं तो कोई डॉक्टर हूँ नहीं, लेकिन अस्पताल चलाने के कारण जितना अनुभव मिला, अब धीरे धीरे सेंट्रल इंडिया, चूँकि नागपुर उसका हब है, यहाँ पर क्रिटिकल केयर फैसिलिटीज़ जितनी बढ़ती जा रही है उसी प्रमाण में एक्मो का उपयोग ये मनुष्य का जीवन बचाने के लिए बहुत आवश्यक है। और उस इक्विपमेंट की ट्रेनिंग, उपयोग, इन सब के लिए ये जो नागपुर में कॉन्फ्रेंस हो रही है, जहाँ अलग अलग देशों से कुछ डॉक्टर्स और देश भर के अलग अलग जगह से डॉक्टर्स आए हैं, मुझे पूरा विश्वास है इसका उपयोग आने वाले समय में नागपुर और सेंट्रल इंडिया के पेशेंट्स को बहुत होगा। मध्य भारतातील क्रिटिकल केअर मेडिसिनच्या क्षेत्रात हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरतोय। आयोजकांनी हे एक मोठं यश असल्याचं वर्णन केलं असून भविष्यात असे आणखी कार्यक्रम आयोजित करण्याचं आश्वासन दिलं आहे।